अखेर घोडबंदर रोडवरील स्वामी समर्थ मठावरील कारवाईला स्थगिती. घोडबंदर रोडवरील आनंदनगर येथे उभारण्यात आलेला स्वामी समर्थांचा मठ जमीनदोस्त करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. त्याविरोधात स्वामी भक्त आक्रमक झाले असून त्यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांच्या दालनासमोरच ठिय्या आंदोलन करून स्वामी नामाचा जप केला. अखेरीस आयुक्तांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि स्वामी भक्तांची चर्चा करून मठ तोडणार नसल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर स्वामी भक्तांनी आपले आंदोलन मागे घेतले. आनंदनगर येथे म्हाडाच्या भूखंडावर स्वामी समर्थांचा मठ उभारण्यात आलेला आहे. सुमारे 19 वर्षांपासून या मठात स्वामी भक्तांचा वावर आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून हा मठ जमीनदोस्त करून तेथे उद्यान उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागील आठवड्यात हा मठ जमीनदोस्त करण्यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी गेले होते. त्यावेळेस मनोज प्रधान यांनी मठात जाऊन अधिकाऱ्यांना परत पाठविले होते. शिवाय अविनाश जाधव यांनीही मठाला भेट देऊन स्वामी भक्त म्हणून आपण कारवाईविरोधात उभे ठाकणार असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान परिवहन मंत्री तथा स्थानिक आमदार पालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याची माहिती स्वामी भक्तांना मिळताच मनोज प्रधान आणि अविनाश जाधव यांच्यासह जवळपास 300 ते 400 स्वामी भक्तांनी पालिकेवर धडक दिली. पालिका आयुक्तांनी भेट द्यावी यासाठी दालनाबाहेरच स्वामी नामाचा जप सुरू केला. अखेरीस आयुक्त आणि स्वामी भक्तांमध्ये झालेल्या चर्चेत कारवाईला स्थगिती घेण्याचे आश्वासन देण्यात आले. दरम्यान याबाबत मनोज प्रधान यांनी सांगितले की स्वामींच्या कृपेमुळे आयुक्तांनी मठावरील कारवाई स्थगिती केली आहे. मात्र मठाची ही जागा मठाच्या नावे कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. शिवाय मठ जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न केल्यास जनआंदोलन उभे करू असा इशारा दिला. तर अविनाश जाधव यांनी प्रताप सरनाईक यांनी आपला हट्ट सोडावा, स्वामींचा रोष पदरात पाडून घेऊ नये असे म्हटले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. घोडबंदर रस्ता जानेवारी 2026 मध्ये वाहतूक कोंडीमुक्त होणार. गायमुख घाटाचे पुनर्पृष्टीकरण, घोडबंदर सेवा रस्ता जोडणी, अमृत जलवाहिनी टाकणे आणि महावितरणच्या वाहिन्यांचे स्थलांतरण ही सर्व कामे पूर्ण होऊन नवीन वर्षात जानेवारी 2026 मध्ये घोडबंदर रस्ता पूर्णपणे वाहतूक कोंडीमुक्त होईल असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी अरविंदा पेंडसे सभागृहात झालेल्या या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव, MMRDAचे सहमहानगर आयुक्त आस्तिक कुमार पांडे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग पंकज शिरसाट, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह महापालिका, MMRDA, मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, म्हाडा आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जस्टिस फॉर घोडबंदर रोड यांचे प्रतिनिधीही या बैठकीत सहभागी झाले होते. घोडबंदर रोडवरील विविध समस्यांबाबत जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींनी या बैठकीत सादरीकरण केले. त्याचा आढावा घेतल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी MMRDA, महापालिका, मेट्रो आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून रस्त्यावरील कामांच्या स्थितीची माहिती घेतली. गायमुख घाटातील ठाणे महापालिका हद्दीतील रस्त्यांच्या पुनर्पृष्टीकरणाचे काम वाहतूक पोलिसांची समन्वय साधून केले जाणार आहे. त्याचवेळी जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींनी सुचवल्याप्रमाणे घोडबंदर रस्त्यावरील सर्व उड्डाणपुलावरील रस्त्याची डागडुजी, पुनर्पृष्टीकरण एकाच वेळी हाती घेऊन पूर्ण केले जावे असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. त्याचबरोबर गायमुख घाटाच्या पुनर्पृष्टीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर घोडबंदर रस्ता ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठाणे महानगरपालिकेस दिले. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या आणि आता अंतिम टप्प्यात असलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस तसेच डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत करण्यात येईल असेही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. या बैठकीत ओळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघातील वर्तकनगर, माजीवाडा, लोढा व समतानगर येथील समाज मंदिरे, नागला बंदर खाडी किनारा सुशोभीकरण व कांदळवन उद्यान, उपवन येथील धर्मवीर आनंद दिघे जिमखाना, तरण तलाव, स्मशानभूमी, विहिरी, हिंदू हृदय सम्राट स्व बाळासाहेब ठाकरे कलादालन, आप्पासाहेब धर्माधिकारी भवन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, आनंदनगर, कासारवडवली उद्यान, भाईंदरपाडा येथील कान्होजी आंग्रे उद्यान यांचे सुशोभीकरण, आनंदीबाई जोशी हॉस्पिटल, मराठा भवन,
महिला हॉस्टेल, सी.डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण इमारत, सुधाकर चव्हाण बहुउद्देशीय इमारत, शिवाई नगर, नाले बांधणीची कामे, जॉगिंग ट्रॅक, कासारवडवली येथील मार्केट, राम मंदिर तलाव सुशोभीकरण, लता मंगेशकर संगीत विद्यालय, वर्तकनगर, आनंदनगर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व फुटबॉल टर्फ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाचनालय, कासारवडवली आदी प्रकल्पांचा आढावा परिवहन मंत्री यांनी घेतला. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. ठाणे रेल्वे स्थानकातील विकास कामे प्रगतीपथावर आहेत. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 2, 3 आणि 4 ची लांबी वाढवण्यात आल्याने 15 डब्यांची लोकल थांबण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फलाटांवर जास्तीत जास्त एक्सलेटर बसविण्याचे काम तेजीत सुरू आहे. साफ आणि स्वच्छ शौचालयगृहेही आता प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत. पावसाळ्यात रुळांवर साठणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मायक्रोटेकद्वारे भूमिगत वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. रेल्वे स्थानकावर स्वच्छ पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. ही सर्व विकास कामे खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांनी सुरू असून त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकाचा पाहणी दौरा करत विकास कामांचा आढावा घेतला. तसेच विकास कामांत कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही अशी तंबेही खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिली. अवघ्या 1 वर्षाच्या कालावधीत ठाणे स्थानकात खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांनी आणि सूचनेनुसार ठाणे रेल्वे स्थानकात विविध विकास कामे सुरू आहेत. या कामांचा आढावा घेण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा केला. यावेळी रेल्वेच्या थॉमस असिस्टंट डिव्हिजनल सिग्नलिंग अँड टेलिकॉम इंजिनियर S.K. सिंग वरिष्ठ विभाग अभियंता जनरल, राजीव रंजन सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक, अल्लापुरे सहाय्यक विभागीय अभियंता, सय्यद इक्बाल अहमद सहाय्यक सुरक्षा आयुक्त RPF, अपर्णा देवधर स्टेशन मॅनेजर, संजय कुमार वरिष्ठ विभाग अभियंता बांधकाम, शरद गायकवाड वरिष्ठ विभाग अभियंता इलेक्ट्रिकल, सुरेंदर कोष्ठा वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवीन कुमार वरिष्ठ विभागीय अभियंता दूरसंचार, मिलिंद शिंदे मुख्य बुकिंग पर्यवेक्षक, रणजित झा मुख्य वाणिज्य निरीक्षक, शिवसेना पक्ष सचिव विलास जोशी, शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, शहर समन्वयक भास्कर पाटील, ठाणे शहर लोकसभा सचिव दत्ताराम गवस, उपशहर प्रमुख जयप्रकाश कोटवणी, विभाग प्रमुख प्रशांत पाटील, विभाग संघटक रीना मुदलियार, रमा सकपाळ, ठाणे शहर विधानसभा सचिव संजीव कुलकर्णी, नौपाडा विभाग प्रमुख किरण नागटी, ठाणे विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे, प्रीतम राजपूत, कोपरी विभाग प्रमुख संतोष बोडके, रमाकांत पाटील आदी उपस्थित होते. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन फलाट क्रमांक 2, 3 आणि 4 ची लांबी वाढवण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. ती मंजूर होऊन कामास सुरुवातही झाली आहे.
फलाट क्रमांक 5 आणि 6 वर एक्सलेटर बसविण्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. आतापर्यंत 4 नवीन एक्सलेटर बसविण्यात आले आहेत, तर फलाट क्रमांक 7, 8, 9 आणि 10 वर एक्सलेटर बसविण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना केली आहे. या फलाटांवर एक्सलेटर बसल्यास लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसमधून येणाऱ्या वयोवृद्ध लहान मुले महिलांना सोयीचे होईल. स्वच्छतागृहांसाठी डीमार्टशी करार करण्यात आला असून खासदार नरेश म्हस्के यांनी भ्रमणध्वनीद्वारे त्यांच्याशी संवाद साधत स्वच्छ निगा देखभालबाबत सूचना केल्या. ठाणे रेल्वे स्थानकात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी ठिकठिकाणी फिल्टर डेपो उभारण्याच्या सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केल्या. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 वितरण सोहळा उत्साहात संपन्न. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या भाजपा कोकण शिक्षक आघाडी व स्वर्गीय वसंतरावजी डावखरे स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 वितरण सोहळा ठाण्यात मोठ्या उत्साहात पार पडला. यावर्षी ठाणे जिल्ह्यासह कोकण विभागातील 100हून अधिक गुणवंत शिक्षकांना 10 शिक्षण संस्था, 25 शिक्षकेतर कर्मचारी यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी गौरविण्यात आले. मोह विद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यात शिक्षकांचा सन्मान करताना शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान अधोरेखित करण्यात आले. या प्रसंगी आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे म्हणाले, शिक्षक म्हणजे समाजाचे खरे शिल्पकार. वसंतराव डावखरे यांनी ज्या मूल्यांवर आधारित समाजकार्य केले त्याच मूल्यांचा संस्कार शिक्षणातून पुढच्या पिढीत पोहोचवणे हे प्रत्येक शिक्षकाचे महान कार्य आहे. या पुरस्काराद्वारे आम्ही त्या कार्याचा सन्मान करत आहोत. या प्रसंगी ठाणे शहर आमदार संजय केळकर, माजी खासदार विनय सहस्रबुद्धे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, ठाणे पालघर महाराष्ट्र माथडी जनरल कामगार संघ जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, शिक्षक आघाडी सहसंयोजक विकास पाटील, विजय जाधव, सुधीर घागस, माजी नगरसेवक अमित सरेया, भाजपा ठाणे उपाध्यक्ष मनोहर सुगदरे, जयेंद्र कोळी, सचिन मोरे, शिक्षक आघाडीचे कोकण विभाग पदाधिकारी आणि प्रतिष्ठित शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यात निवड समितीमार्फत निवडलेल्या शिक्षकांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व संयोजन शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी आणि प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांनी केले. वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार ही केवळ गौरवाची परंपरा नसून शिक्षण क्षेत्रात निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रेरणा देणारा उत्सव आहे, अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.